मित्रांनो, आपण सरळ व्याजमध्ये बघणार आहोत भाग 2. तर मित्रांनो, भाग 2 बघण्याआधी सर्व काही दिसते तुम्हाला. या कोपऱ्यामध्ये सबस्क्राईबचं बटन आहे, इकडे लाईक आहे आणि इथे शेअर आहे. तर ते बघत जा आणि करत जा. तेवढी बुद्धी तुमची असेल ना, जसं तिसरा मेसेज आला की रिप्लाय करता, तर मग माझा व्हिडिओ आल्यावर नवीन विद्यार्थ्यांनी एकच काम करावे की चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे. बरोबर आहे ना? तर भाग 2 मध्ये टाईप नंबर बघणार आहोत 5. टाईप नंबर किती? 5. टाईप नंबर 5 मध्ये पहिलं किती? 5,000 रुपये मुद्दलाचे. दशादशे 5% दराने किती वर्षामध्ये? 3,000 रुपये सरळ व्याज मिळेल. मित्रांनो, परत सूत्र तेच, नवीन काहीच नको. परत म द क भागीला 100 बरोबर काय असणार आहे? सरळ व्याज. आता ज्याचं लेकरू त्याच्या घरात बरं दिसते म्हणून ज्याची किंमत त्याच्याच घरात बरं दिसते, नाहीतर आपल्या घरी भांडणं लागतील. मग भांडणं नसेल करायचं तर ज्याची किंमत त्याच्यात. आता आपल्याकडे मुद्दल किती आहे? 5,000. दर 5%. कालावधी नाही आहे. कालावधी आहे का? नाही आहे. तर कालावधी किती? x आणि भागीला 100 आणि बरोबर व्याज किती आहे? 3,000 रुपये. 0,0%. आता काय उरलेलं आहे? x बरोबर 3,000 भागीला 50 गुणिले 5. काही जणांची इच्छा असते, सर तुम्ही 50 गुणिले 5 250 करून नाही गेले, मला नव्हते करायचे, तू कर भामट्या. 5 × 30. आता किती उरले? 600 भागीला 50. 0,0 कटला. 5 × 12 म्हणजे कालावधी किती वर्ष आला? 12 वर्ष. मित्रांनो, 5 × 12 12 × 60 बरोबर आहे. काही नवीन नाही आहे मित्रांनो. परत तिथे दर लिहिलेला आहे, फक्त 12 वर्ष पाहिजे होतं. आणि प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 2. प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 2. 8,000 रुपये मुद्दलाचे दशादशे 4% दराने किती वर्षामध्ये 1,600 रुपये सरळ व्याज मिळेल. परत म द क भागीला 100 बरोबर सरळ व्याज. मित्रांनो, मुद्दल 8,000 गुणिला दर 4 आणि कालावधी x, कालावधी सरळ काढायचा आहे, भागीला 100 बरोबर सरळ व्याज किती आहे? 1,600. 2 शून्य कटले. आता x बरोबर 1,600 भागीला 80 गुणिला किती? 4. 0,0 कटले. 8 × 16 आणि 20 भागीला 4 मध्ये झाले तर किती आहे? 5. म्हणजे आपला कालावधी किती आला? 5 वर्ष. काही नवीन आलेलं नाही. परत प्रश्न क्रमांक कितीकडे जाऊया? प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 कडे. ₹6,000 मुद्दलाचे दशादशे 16.2% दराने किती वर्षामध्ये 3,000 रुपये सरळ व्याज मिळेल. परत 6,000 गुणिला 16.2% गुणिला कालावधी x भागीला 100 बरोबर 3,000. 2 शून्य कटले. आता उरलेला काय? 60 गुणिला 50/3 गुणिला x बरोबर 3,000. 3 × 2 = 6 म्हणजे किती उरलं? 20 गुणिला 50. म्हणजेच x बरोबर 3,000 भागीला 20 गुणिला 50. 2 शून्य कटले.
बे 15 आणि 5 त्रिक 15, म्हणजे आलेला कालावधी किती आहे? 3 वर्ष. तर मित्रांनो, आता तुम्हाला टाईप नंबर 5 चे होमवर्क लिहायचे आहे. तर शॉर्टकट लिहा, होमवर्क जास्त त्रास नको. बघा, पहिले एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल, चौथं एक्झाम्पल. एका कॉलममध्ये मुद्दल, एका कॉलममध्ये दर, एका कॉलममध्ये सरळ व्याज आणि उत्तर काढायचं काय आहे? कालावधी. 11,000 रुपये मुद्दलाचे, 5% दर आहे. कालावधी किती? x आणि सरळ व्याज भेटले 2200 रुपये. तर कालावधी किती? 8,000 रुपये मुद्दलाचे, 6% दर आहे. सरळ व्याज किती आहे? 2400 रुपये. तर कालावधी 14,000 रुपये मुद्दलाचे, 14.2% दर आहे. 8,000 रुपये व्याज. तर कालावधी 18,000 रुपये मुद्दलाचे, 11.1/9% दर आहे. सरळ व्याज किती आहे? 10,000 रुपये. तर कालावधी किती? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला उत्तर सोडवायचे आहेत. आता बघूया टाईप नंबर 6 कडे. टाईप नंबर किती बघायचा आहे? 6. तर टाईप नंबर 6 मध्ये बघूया. 10,000 रुपये मुद्दलाचे, 10.x% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज, 2 वर्षाचे सरळ व्याज, 2500 रुपये आहे. तर व्याज दर किती? नवीन काहीच नाही, पर सूत्र देत म द क भागीला 100 आणि बरोबर काय आहे? सरळ व्याज. आता मित्रांनो पहा, मुद्दल 10,000, दर माहित नाही x आणि कालावधी 2 वर्ष भागीला 100 आणि मिळालेले व्याज किती आहे? 2500. 2 शून्य 2 शून्य कटले. परत x बरोबर 2500 भागीला 100 गुणिला 2 शून्य कटले, म्हणजेच 25/2 म्हणजे झाले उत्तर किती आहे? 12.1/2% दर आहे, किंवा यालाच आपण 12.5% म्हणू शकतो. बरोबर आहे. तर चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक कितीकडे जायचा आहे? 2 कडे. ₹8,000 मुद्दलाची, 10.x% दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 1,600 रुपये आहे. तर व्याजदर किती? परत मित्रांनो म द क भागीला 100 बरोबर काय असणार आहे? सरळ व्याज. परत मुद्दल 8,000, दर x आणि काय विचारलेलं आहे? आपल्याला कालावधी दिलेला आहे किती? 5 वर्ष आणि भागीला 100 बरोबर सरळ व्याज 1,600 रुपये. सरळ व्याज किती आहे? 1,600 रुपये. 2 शून्य कटली. परत गुणाकाराची घाई नको, बरोबर आहे की नाही? अति घाई स्मशानात नाही. x बरोबर 1,600 भागीला 80 गुणिला 5, 0 0 कटली. 8 दुनी 16 आणि 5 चौक 20. तर x बरोबर किती आलं? 4% दर. टक्के दराला 4%. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 3 कडे.
6,000 रुपये मुद्दलाचे x% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 3,000 रुपये आहे, तर व्याज दर किती? परत म.द.क भागीला 100 बरोबर सरळ व्याज. मित्रांनो, ज्याचं लेकरू त्याच्या घरामध्ये मुद्दल 6,000, दर x आणि कालावधी 3 वर्ष भागीला 100 बरोबर व्याज किती आलेलं आहे? 3,000. 2 शून्य कटले. x बरोबर 3,000 गुणिला काहीच नको, वर काहीच नाही, 3,000 भागीला 60 गुणिला 3. 0 0 कटले. 3 दुनी 6. आता परत 200 भागीला 6 म्हणजेच 100 छेद. काहीतरी चुकलं का? परत बघूया काय आहे. 3,000 भागीला 60 गुणिला 3. 3 1 3. 1 0 1 0 कटला. 100 छेद 6 म्हणजेच 16.2/3 दर. किती? 16.2/3. तर मित्रांनो, आता बघायचं आहे टाईप नंबर 6चं होमवर्क. बघा, यामध्ये होमवर्क बघताना प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4. पहिल्या कॉलममध्ये मुद्दल, व्याज, कालावधी आणि इकडे दर. म्हणजे आपल्याला दर काढायचा आहे. मुद्दल आहे 5,000, व्याज आहे 2,000, कालावधी 4, तर दर मुद्दल आहे 6,000 आणि व्याज आहे 1,800 रुपये आणि कालावधी आहे 3 वर्ष, तर दर किती झाले? परत मुद्दल आहे 12,000, व्याज आहे 6,000, कालावधी आहे 3 वर्ष, तर दर किती झाले? परत मुद्दल आहे 28,000, व्याज आहे 12,000, कालावधी आहे 3 वर्ष. वर्ष लिहित मित्रांनो, कन्फ्युजन नको. तर दर किती? मित्रांनो, परत याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण बघणार आहोत टाईप नंबर 7. आणि मित्रांनो, प्रत्येक गणिताला वहीमध्ये नोट करत चलत राहा. तुम्हाला सरळ व्याजचा खूप सारा फायदा होणार आहे आणि काही कंडिशन मी तुम्हाला खूप शॉर्टकट सांगणार आहे. फक्त वेळेचं महत्त्व तुम्हाला कळू द्या, कारण की वेळेचं महत्त्व जर कळलं तुम्हाला तर गणित कठीण जातील नाही. मित्रांनो, तर बघा, टाईप नंबर किती बघायचा आहे? 7. टाईप नंबर किती बघायचा आहे? 7. मित्रा, थोडी खिडकी थोडीशी हे करतं का? व्हिडिओमध्ये आवाज येते आणि विद्यार्थी मला बोलतात. कॅमेरामॅन जरा फोकस करा करू इधर उधर. टाईप नंबर 7 पहिलं बघा मित्रांनो, 8,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 73 दिवसाची सरळ व्याज किती? मित्रांनो, आता बघा, आपल्याला व्याज किती कशाचे काढायचे? दिवसाचे. तर फॉर्म्युला तोच आहे, म.द.क भागीला 100 फक्त गुणेला किती? 365. म्हणजेच एका वर्षामध्ये दिवस किती असतात? 365. परत मुद्दल 8,000 आणि दर 10% आणि दिवस कालावधी 100 गुणिला 365. मित्रांनो, 2 शून्य कटले. 73 पंच 5 दुनी 80 दुनी 160 रुपये व्याज. किती आलं? 160 रुपये व्याज. आता मित्रांनो, या गणितामध्ये तुम्हाला जर शॉर्टकट सांगायची असली, मला सांगा 10% दर हा किती दिवसाचा आहे? 365. तर 73 दिवसाचा दर किती?
बघा मित्रांनो, दिवसाच्या कॉलममध्ये दिवस आणि टक्केच्या कॉलममध्ये टक्के. म्हणजेच 10 गुणिला 73 भागिला 365. 73 पंच 5 गुणी म्हणजे दर किती आला आपला 2%. आता 8,000चे किती टक्के काढायचे आहेत 2%. 2 शून्य कटले. 80 गुणी किती 160. यह है हाथ की सफाई बच्चों, जो आपको सीखना है. सही बात है. तो आता पाहणार आहोत, हिंदी बोललो थोडं, काही प्रॉब्लेम नको. आता प्रश्न क्रमांक 2 बघण्याआधी काहीतरी पाळा शिकायचा आहे आपल्याला. 73चा 73 146, 73 त्रिक 219, 73 चौक 292 आणि 73 पंच 365. तरी मित्रांनो, हा पाळा यायलाच हवा. हा पाळा नाही तर घरी येणार नाही. 3 ची दुप्पट 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाच 15. कशाला एवढा मोठा पाळा पाठ करतो रे भामट्या? काही गरज नाही आहे. 3चा पाळा मग 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाच 15. काही अडचण नको. तर मित्रांनो, आता बघायचं आहे गणित क्रमांक 2. गणित क्रमांक किती बघायचा आहे 2. पहा, 14,600 रुपये मुद्दलाचे 8% दराने 120 दिवसाचे सरळ व्याज किती? परत म द क भागीला 100 आणि गुणेला किती 365. मुद्दल 14,600, दर 8%, कालावधी 120 भागीला 100 गुणेला 365. 2 शून्य कटले. 146 आणि 365 सोडके दिसतात. 3चा पाळा मग 73चा म्हणू नको. 3 दुनी 6, 3 पाची 15. आता सर काही जण म्हणजे सर 3 दुनी 6, 3 पाची 15. भामटा, तू बिझी होता तिच्यासोबत बोलण्यामध्ये जेव्हा मी तुला 73चा पाळा शिकवला. त्याच्यात माझी चूक नाही आहे. तू खूप बिझी होता तिला मेसेज करण्यात. आता बिझी नसेल तर थोडा बॅक ये, स्किप न करता थोडा मागे जा आणि ते बघून घे, म्हणजे तुझा पुरेपूर फायदा होणार आहे. आता परत 5 ने भाग जातो. 5 24, 24 दुनी 48 गुणेला 8 म्हणजेच 8 8 64, 8 आले 6, 8 चौक 32 आणि 38 जे की त्याला उत्तर 384. परत काही गोंधळ नको. आता सर तुम्ही असं तर सांगितलं, हे तर कोणाला पण ते सर शॉर्टकट सांगा ना. अरे घे, तू काय जीव बघतो माझा, खूप मोठं मन आहे. परत 8% दर 120 दिवसाचा, तर 365 दिवसाचा दर बरोबर आहे. 8 गुणेला 365 भागीला 120 राहू द्यायचं. हे आपल्याला अर्जंट नाही आहे. अर्जंट आहे का? नाही. दर एवढा आला आपला. सर भाग तोडतो, काही भामट्यात भाग तोडू नको, काही उपकार करू नको, काही गरज नाही तुझी. हिंदुस्थानाला गरज नाही, कुणालाच गरज नाही तुझी. परत मुद्दल किती आहे 14,600 आणि दर आला आपला 8 गुणिला 365 भागीला 120 आणि भागीला 100 असतात दराचे. पहा, काहीतरी चूक झाली का? थोडं मला असं काहीतरी वाटते, थोडं चुकलं माझं कॅल्क्युलेशन करताना. बघा इथं 8% जो दर होता तो 365 दिवसाचा होता मित्रांनो, कारण की नेहमी हा दर एका वर्षाचा असतो. खाली माती थोडीशी मी पण, तर 120 दिवसाचा किती? परत 8 गुणेला 120 भागीला 365. आता बघा मित्रांनो, 14,600 गुणेला 8 गुणेला 120 भागीला 365 गुणेला किती 100. 100 कसे झाले टक्केचे? 2 शून्य कटले. 73 दुनी 73 पंच 5 24, 8 दुनी 16, 16 गुणेला 24 म्हणजेच 384 रुपये. गणितामध्ये काही नवीन नाही. परत प्रश्न क्रमांक 3 कडे जायचं आहे. कशाकडे? प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 कडे जाताना पाहा, 7,300 रुपये मुद्दलाचे 20% दराने
80 दिवसाचे सरळ व्याज किती? परत मुद्दल 7300 दर 20 कालावधी 80 आणि भागीला 100 गुणेला 365 2 शून्य कटली 73 पंच 5 चौक 80 चौक किती आला मित्रांनो? 320. सर शॉर्टकट सांगा ना. अरे सांगतो मित्रा, पर्सेंटच्या खाली पर्सेंट, कालावधीच्या खाली कालावधी आणि नेहमी दर एका वर्षासाठी असतो. म्हणजेच 20% किती दिवसासाठी? 365. 80 दिवसासाठी किती? म्हणजेच 20 गुणेला 80 भागीला 365. नवीन काही सर भाग तोडू नको, अजिबात माझ्यावर उपकार करू नको बाबा, अजिबात तुझे उपकार नको, मला काहीच उपकार नको. माझं म्हणणं असंच राहू दे, काही जास्त कॅल्क्युलेशन करू नको. परत मुद्दल किती आहे? 7000 आणि दर किती आला? 20 गुणेला 80 भागीला 365 आणि टक्केचे 100 कोण? तुझा आजार लावणार का की माझा आजार? दोघांच्या आजाराला लावू नका, आपणच लावूया. 2 शून्य कटले 73 पंच आणि 5 चौक 80 चौक 320. म्हणजे गणितामध्ये काहीच बदल नाही आहे मित्रांनो. तर चला आता तुम्हाला देतो या होमवर्कमध्ये 3 ते 4 गणित, जास्त नको. परत बघा, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 4. 21,900 रुपये मुद्दलाचे 10% दराने 100 दिवसाचे सरळ व्याज किती? 20,000 रुपये मुद्दलाचे 5% दराने 73 दिवसाचे सरळ व्याज किती? परत 15,000 रुपये मुद्दलाचे 12% दराने 146 दिवसाचे सरळ व्याज किती? मित्रांनो, या सर्वांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि गणितामध्ये काहीच बदल नको. सर्वात आधी सर्व टाईपनुसार बुकमध्ये लिहा, बुकमध्ये लिहून सर्व प्रश्न सोडवा आणि प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे मित्रांनो. तुम्हाला वाटते की तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि तुम्हाला खूप हुशार होता. तर मित्रांनो कसं आहे, माझे व्हिडिओ तुम्ही बघताना एक लक्षात ठेवा की तुम्ही माइंडमध्ये असं लक्षात ठेवा की जरी तुम्हाला खूप काही येत असेल, फक्त तुमचं पान पूर्णपणे पुरं आहे असं लक्षात असतं. कारण की माझ्या टेक्निक अशा आहेत की तुम्हाला गणितामध्ये एकदम हुशार करून देते. फक्त त्यासाठी तुम्हाला गणित करताना पान पुरं असायला हवं, म्हणजे तुमच्या टेक्निक असायला नको. बरोबर आहे ना? म्हणजे माझ्याकडून जेवढं तुम्हाला शिकता येईल तेवढं शिकून घ्या. जरी तुम्हाला खूप जास्त येत असेल तरी पण माझ्याकडून थोडंफार तरी शिका, ज्यामुळे तुमचा थोडा तरी फायदा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओला जर नवीन विद्यार्थी असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.